नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्याला त्रिकस्थानामधल्या सिरीज चालल्यात ग्रहांच्या. त्याच्यामध्ये आज आपण बघूया नीचचे ग्रह त्रिकस्थानामध्ये काय करतात. उच्चीचे बघून झाले. नीचीचे ग्रह कुठले कुठले असतात तर चंद्र वृश्चिकेत नीचीचा असतो 3 अंशापर्यंत, शनी मेषेत नीचीचा असतो 20 अंशापर्यंत, शुक्र नीचीचा असतो कन्येमध्ये 15 अंशापर्यंत, गुरु नीचीचा असतो मकरेमध्ये 3 ते 5 अंशापर्यंत, मंगळ नीचीचा असतो कर्केमध्ये हा 27 अंशापर्यंत आणि रवी नीचीचा असतो तुळेमध्ये तो 10 अंशापर्यंत. आपण सुरुवात करूया षष्ठामध्ये नीचीचे ग्रह काय करतात याच्यामध्ये. आपण पहिला पाहूया आधी नीचीच्या ग्रहांचा परिणाम ओव्हरऑल कसा असतो. तर हे खूप संघर्षाचे परिणाम देतात. हे स्थान पचन संस्थेचं आहे, त्यामुळे पचनाचे प्रॉब्लेम देतात. पण हे रोग ऋण रिपू यांचं स्थान असल्यामुळे या शत्रूंवर विजय मिळवणारे हे संघर्षातून असे हे नीचीचे ग्रह असतात. कर्ज मात्र होतं. हा षष्ठ स्थानामध्ये आलेला जो नीचीचा ग्रह आहे याच्या बाबतीत अजून एक परिणाम असा असतो की हा राजयोग करतो. त्याला म्हणतात नीचभंग राजयोग. जर हा नीचीचा ग्रह षष्ठामध्ये आहे आणि त्याचा डिस्पॉझिटर म्हणजे तो ज्या राशीत नीचीचा होतो त्याचा स्वामी हा कुंडलीत केंद्रात आहे, त्रिकोणात आहे, उच्चीचा आहे, तर किंवा या ग्रहाच्या बरोबर त्याच्याच राशीमध्ये आहे, तर हा ग्रह जो नीचीचा आहे षष्ठ स्थानामध्ये याचा नीचभंग होतो. पण नीचभंग झाला तर त्याची दृष्टी नीचीची पडत नाही. तो जिथे आकाशामध्ये आलेला आहे नीचीचा, आकाशामध्ये आपल्या कुंडलीत दिसतोय जो नकाशात तो तिथे नीचीचेच परिणाम देतो. आणि नीचभंग राजयोग झाला असेल तर हा राजयोग खूप धन देतो. अतिशय उत्तम पैसे देणारा हा योग आहे. आपण आता नीचीचा शनी बघूया षष्ठ अष्टम द्वादश स्थानामध्ये. षष्ठ स्थानामध्ये नीचीचा शनी असेल, नीचीचा शनी आहे म्हणजे तो मेषेमध्ये आहे षष्ठ स्थानामध्ये, तर हा अतिशय मानसिक तणाव दाखवतो. हा अर्थत्रिकोणामध्ये आलेला आहे. षष्ठ स्थान हे अर्थत्रिकोणाचं स्थान आहे, त्याच्यामुळे आर्थिक चढउतार दाखवतो. शनी जिथे आहे ना तिथे परिश्रम याच्याशिवाय दुसरं काहीही नाही आणि इथे कष्ट करायला लावतो. पण हा नीचीचा इथे आलाय ना त्याच्यामुळे हा सफलता देत नाही. मेषेत तो शत्रूच्या घरी पण आहे, नीचीचा आहे तेव्हा, त्यामुळे तो स्वभावाने अतिशय तापट आहे. हे स्थान हे डे टू डे लाईफचं संघर्षाचं प्रॅक्टिकल लाईफचं आहे. त्यामुळे इथे नसांचे प्रॉब्लेम किंवा पचनाचे प्रॉब्लेम हे दिसतं. पण कायद्याच्या गोष्टी म्हणजे कायद्याचे करार किंवा कायद्याच्या केसेसमध्ये मात्र हा शनी नीचीचा असला षष्ठात तरी तो शिस्तप्रिय आहे, कठोर परिश्रमी आहे, कारण त्याचा तो स्वभाव आहे. तो स्वभाव शनी सोडत नाही. त्यामुळे कायद्याच्या गोष्टीमध्ये मात्र हा विजय मिळवतो. एखाद्याच्या कुंडलीमध्ये षष्ठ स्थानामध्ये नीचीचा शनी आहे म्हणजे मेषेमध्ये आहे 20 अंशापर्यंत नीचीचा शनी, याचा अर्थ त्याचं वृश्चिक लग्न आहे. त्यामुळे या माणसाला नीचीचा शनी हा तर लग्नेशाचा शत्रू झाला. याच्यासाठी 2 उपाय असतात. एक तर या व्यक्तीने शनी महात्म्य वाचायचं आणि दुसरा उपाय म्हणजे पिंपळाला प्रदक्षिणा घालायच्या. अशा उपायांनी या त्रिकस्थानामध्ये असणाऱ्या नीचीच्या ग्रहांचे तीव्र परिणाम जरा कमी होतात. अष्टम स्थानामध्ये हा नीचीचा शनी दुसऱ्यांदा बघतोय आपण. अष्टम स्थानामध्ये नीचीचा शनी. अष्टम स्थान हे शनीचं कारक स्थान आहे. कशासाठी तर दीर्घायुष्यासाठी. मुळात अष्टम स्थान हे आयुष्यातले चढउतार दाखवणारं स्थान आहे आणि शनी हा सांधे हाडं यांचा कारक आहे. त्यामुळे इथे आयुष्यात खूप चढउतार, सांधे मणके यांचे आजार आणि शनीला कुठलीच गोष्ट अचानक किंवा आयती माहिती नाही.
स्वतः कष्ट करून तो सगळं मिळवतो, त्याच्यामुळे त्याला सहज शक्य असं काहीच मिळत नाही अष्टमामधल्या नीचीच्या शनीला. पण जर याच्यावर शुभग्रहाची दृष्टी असेल, अष्टमस्थान हे विंडफॉल गेनचं आहे, अचानक चढउताराचं आहे, पैशाचं आहे, तसं हे गूढ ज्ञानाचं आहे. जास्त महत्त्वाचा त्याचा जो परिणाम आहे तो आहे गूढ ज्ञान, आध्यात्मिक उन्नती. त्यामुळे हा शुभदृष्टीमध्ये असलेला जो नीचीचा शनी असतो हा माणसाला आध्यात्मिक उन्नतीकडे नेतो. असा शनी असेल तर शनीच्या बीजमंत्राचा जप शक्य तेवढा जास्त वेळा करावा, त्यातून याचा तुम्हाला त्रास कमी होईल. व्ययस्थानामध्ये नीचीचा शनी, याचे परिणाम फारसे वाईट होतच नाहीत. याचं कारण वेगळं आहे. व्ययस्थानामध्ये जेव्हा नीचीचा शनी आहे तेव्हा त्याचं लग्न जे आहे ते लग्न आहे वृषभ, कारण मेषेमध्ये नीचीचा शनी व्ययात आला की लग्न वृषभ आलं. वृषभ लग्नाला शनी हा राजयोग कारक ग्रह आहे, त्यामुळे तो नीचीचे परिणाम देतच नाही. म्हणून इथे माणसाला याचे परिणाम चांगले मिळतात. वेगळ्या प्रकारे आपण ग्रहांकडे बघतोय. ग्रह शिकताना ते कुठल्याही स्थितीमध्ये आपल्या कुंडलीत येऊ शकतात, त्यामुळे असं स्पेसिफिक एक एक ग्रुप करून शिकलं तर तुमच्या ते चांगलं लक्षात राहील. ॲस्ट्रॉलॉजीचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हे एपिसोड फार महत्त्वाचे आणि उपयोगाचे होतील यात शंका नाही. कसा वाटतो तुम्हाला एपिसोड माझा सांगा. माझा चॅनल सबस्क्राईब करा. पुढे आपण अजून नीचीचे ग्रह बघणार आहोत त्रिक स्थानामध्ये. तोपर्यंत बाय बाय.